Am I audible to you now? Hello. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. So, Yes, sir. there are number of answers the king got from various wise men, learned men, and all the people of the first question. Now we will see about the answer of second question. Equally, various were the answers to the second questions, and equally there were number of answers the king have got to the second questions also. म्हणजे पहिल्या प्रश्नाप्रमाणे दुसऱ्याही प्रश्नाची असंख्य उत्तर लोकांनी राजाला दिले होते. Some said the people the king most needed were his counselors. म्हणजे दुसरा प्रश्न कोणता होता? What is the second question? Who were the most important people to us? आपल्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे लोक कोण? तर आता या प्रश्नांचं उत्तर पाहताना लोकांनी राजाला बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केल्या, त्याच्यापैकी काही लोकांची उत्तरं आपण बघूया. Some said the people the king most needed were his counselors. काही लोकांचं मत असं पडलं, some of the people were of the opinion that the people who were most needed to the king were his counselors. म्हणजे जे काउन्सिलर्स असतात, परिषदेमधले जे लोक असतात राजाच्या जवळचे, ते सर्वात जवळचे किंवा सर्वात महत्वाचे असतात, कारण की ते लोक त्या मंडळामधले किंवा त्या काउन्सिल मधले लोक राजाला योग्य सल्ला देतील, म्हणून योग्य सल्ला देणारे लोकच राजाच्या सर्वात जवळचे असतील. अदर्स द प्रिएस्ट मीन्स धर्मगुरु, others the doctors, while some said the warriors were the most necessary. So number of answers have got to the king, and some of the people were of the opinion that the king most needed were his counselors. राजाला काउन्सिलर्स सर्वात महत्वाचे आहेत. others the priest, तर काही लोकांचं म्हणणं पडलं की आपल्या राज्यामधले, राजाच्या राज्यामधले जे प्रियस्ट आहेत, धर्मगुरु आहेत, ते खूप महत्वाचे आहेत. others the doctors, तर काही लोकांचं म्हणणं असं पडलं की सर्वात महत्वाचे तर डॉक्टर्स असायला पाहिजे. while some said the warriors were the most necessary, तर काही लोकांचं म्हणणं असं पडलं की वॉरियर्स म्हणजे योद्धे राजासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणजे राज्य जर राज्यात आपलं अबाधित राखायचं असेल, राज्याचं संरक्षण करायचं असेल, तर संरक्षणाची जबाबदारी कोणावर असते? वॉरियर्सवर असते, आणि म्हणून वॉरियर्स हे सर्वात महत्वाचे लोक असतात असं काही लोकांना वाटते. तर अशा पद्धतीनं बरेचसे उत्तर दुसऱ्याही प्रश्नासाठी राजाला मिळाले. बरेचसे उत्तर राजाला दुसऱ्या प्रश्नाचे मिळाले. त्यापैकी काही लोकांचं म्हणणं होतं की काउन्सिलर्स महत्वाचे आहे, काही लोकांचं म्हणणं होतं प्रिएस्ट महत्वाचे आहे, काही लोकांचं म्हणणं होतं डॉक्टर्स महत्वाचे आहे, तर काही लोकांचं म्हणणं होतं वॉरियर्स महत्वाचे आहे. आता आपण लेट अस मूव्ह टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, टू द थर्ड क्वेश्चन, ऍज टू व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. म्हणजे आपल्या आयुष्यामधला सर्वात महत्वाचा व्यवसाय किंवा सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे, हा तिसरा प्रश्न होता. आणि लेट अस सी द आन्सर ऑफ दॅट थर्ड क्वेश्चन. सम रिप्लाइड दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड वॉज सायन्स. आता आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती, तर त्या प्रश्नाचं उत्तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन ऑर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड वॉज सायन्स. या जगामधली सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे सायन्स आहे, विज्ञान आहे. अदर्स सेड इट वॉज स्किल इन वॉरफेअर. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की इट वॉज द स्किल इन वॉरफेअर, म्हणजे युद्धामधलं जे कौशल्य असते ते कौशल्य मिळवणं, ते कौशल्य आत्मसात करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अँड अदर्स अगेन दॅट इट वॉज रिलिजियस वर्शिप. अँड others were of the opinion that the religious worship is the most important thing in the world. म्हणजे ज्याला म्हणतो आपण धार्मिक प्रार्थना, बरोबर आहे, किंवा धर्म हा आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं काही लोकांचं म्हणणं. बघा, तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर आपण पाहिले आणि लोकांनी वेगवेगळे उत्तर दिले होते. त्यापैकी काही लोकांची उत्तरं असे होते की म्हणजे पहिल्या प्रश्नाची उत्तरं पाहिले आपण, दुसऱ्या प्रश्नाची उत्तरं पाहिले,
आणि आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळलो. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना काही लोकांचं, सम पीपल वेअर ऑफ द ओपिनियन दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड वॉज सायन्स. म्हणजे या जगातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञान आहे. अदर सेड इट वॉज स्किल इन वॉरफेअर. काही लोकांचं म्हणणं पडलं की युद्धामधलं जे कौशल्य असते युद्ध करत असतानाच ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अँड अदर्स अगेन दॅट इट वॉज रिलिजियस वर्शिप. आणि काही इतर लोकांचं म्हणणं असं पडलं की देर इज नथिंग इम्पॉर्टंट दॅन द रिलिजियस वर्शिप. म्हणजे रिलिजियस वर्शिप एवढं आपल्या आयुष्यामध्ये काहीही महत्वाचं नाही असं काही लोकांचं म्हणणं पडलं. आय होप दॅट यू आर गेटिंग वॉट एव्हर आय एम टीचिंग यू हियर. Okay, so let's move towards our next passage. All the answer being different, the king agreed with none of them. So the king have got all the answer of all the questions differently. So the king didn't agree with any of the person of his kingdom. राजाला प्रत्येक प्रश्नाची उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असल्यामुळे राजाला कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरानं राजाचं समाधान झालेलं नसते किंवा राजा कोणत्याही उत्तराशी सहमत झालेला नसतो. And gave the reward to none. And that's why whatever reward he was declared before getting the answer of 3 questions, means he was not satisfied by any answer. That's why he didn't give the reward to any person. राजा कोणत्याही उत्तरामुळे समाधानी झाला नसल्यामुळे किंवा कोणत्याही उत्तराशी सहमत झाला नसल्यामुळे राजाने कोणालाही रिवॉर्ड दिलं नाही. But still wishing to find the right answer to his questions. But the king still wants to know the right answers of his questions. Means whatever questions he has, actually he has 3 questions and he wants to know the answer of those 3 questions. But he didn't get any satisfied answer, or we can say agreeable answer from the kingdom, or we can say from his people. That's why means he was still eager to know the right answer of his question. त्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळत नसल्यामुळे राजाला अजूनही स्वतःच्या मनात इच्छा होती की आपल्याला या 3 प्रश्नाचं उत्तर तर कोणा ना कोणाकडून मिळवायचंच आहे. So that's why he decided to consult a hermit. Hermit म्हणजे त्याला म्हणतो आपण संन्यासी. Hermit म्हणजे संन्यासी. So that's why he decided to consult, he decided to meet a hermit. म्हणून त्यानं एका हर्मिटला म्हणजे संन्याशाला भेटण्याचा निर्णय घेतला, डिसाइड केलं. Widely renowned for his wisdom. Widely म्हणजे सर्वदूर. Widely म्हणजे सर्वदूर. And that particular hermit was widely renowned for his wisdom. And that hermit was renowned for his wisdom. He was very wise and he was very intelligent. He was very wise and he was very intelligent. म्हणजे तो जो हर्मिट होता संन्यासी तो खूप बुद्धिमान होता, तो खूप हुशार होता आणि त्याची प्रसिद्धी सर्व इकडे पसरलेली होती की तो हर्मिट जो आहे हा फार बुद्धिमान आहे. आणि म्हणून राजाला सुद्धा असं वाटलं होतं की वी विल डेफिनेटली गेट द आन्सर्स फ्रॉम द हर्मिट. The hermit lived in a wood. Wood means what we can say forest, jungle. The hermit lived in a jungle, in a wood, which he never quitted. Quit म्हणजे सोडणे, सोडून देणे. And he received none but common folk. So the hermit about whom the king was known, that particular hermit used to live in a wood, which he never quitted. And that particular hermit was living in a wood, and that particular wood he never quitted. तो जो संन्यासी होता, बुद्धिमान संन्यासी, तो नेहमी जंगलातच राहायचा आणि ते जंगल सोडून तो संन्यासी कधीही कुठेही जात नव्हता. And he received none but common folk. Folk means low. And he received none. त्या संन्याशाला जंगलात राहत असल्यामुळे कोणीही भेटत नव्हतं. फक्त सामान्य लोक त्या संन्याशाला भेटत असायचे. सामान्य लोकच जंगलात जात असायचे आणि म्हणून ते सामान्य लोक त्या संन्याशाला भेटत असायचे. So the king put on simple clothes.
म्हणून मग संन्याशाला सामान्यच लोक भेटतात आणि आपली ओळख लपून राहावी, म्हणजे आपण राजा आहे असं त्या संन्याशालाही वाटायला नको किंवा कोणालाही वाटायला नको. दॅट्स वाय द किंग डिसाइडेड टू पुट ऑन टू वेअर द सिंपल क्लॉथ्स ऑन. म्हणून फाटके तुटके वस्त्र किंवा साधे वस्त्र परिधान करायचा निर्णय राजाने घेतला होता. अँड बिफोर रिचिंग द हर्मिट्स सेल, आता सेल मीन्स हिअर हट, झोपडी. बिफोर रिचिंग द हर्मिट्स सेल, dismounted from his horse, dismount म्हणजे घोड्यावरून खाली उतरणे, to get down. And before reaching the hermit's cell, dismounted from his horse and leaving his bodyguard behind, went on alone. So when he reached towards, or when he reached near the hut or near the cell of that hermit, the king decided to dismount from the horse, so that the hermit does not know, so that the hermit will not know about the king. That's why the king dismounted from the horse when he reached near the cell of the hermit, or we can say near the hut of the hermit. मग जेव्हा तो त्या हर्मिट संन्याशाच्या झोपडीपर्यंत पोहोचायला थोडा वेळ असतो, तेव्हा राजाने निर्णय घेतलेला असतो की आता आपण साधे वस्त्र परिधान केले त्याच पद्धतीने आपण आता घोड्यावरून उतरलो पाहिजे, नाहीतर तो संन्याशी आपल्याला भेटायला कदाचित नकार देईल, ही भीती राजाच्या मनामध्ये होती. And leaving his bodyguard behind, went on alone. And he not only dismounted from the horse, but he left his bodyguard and he decided to go there alone. म्हणजे तो राजा फक्त त्याच्या घोड्यावरूनच उतरला नाही, तर त्याचे जे बॉडीगार्ड्स होते त्या बॉडीगार्डला सुद्धा त्यांनी त्या घोड्याबरोबर तिथेच थांबायला भाग पाडले आणि राजाने तिथून एकट्यानेच पायी जाण्याचा निर्णय घेतला. डिड यू गेट इट? मेसेज करू शकता मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. समजलं का तुम्हाला? यू कॅन मेसेज मी इन अ चॅट बॉक्स. यस, नो? डिड यू अंडरस्टँड? समजलं का तुम्हाला? मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये. यस, नो? Okay, let's move towards the next passage. When the king approached, the hermit was digging the ground in front of his hut. So at last the king reached, R-E-A-C-H-E-D, reached. To reach म्हणजे पोहोचणे, approach म्हणजे जवळ जाणे. When the king approached, the hermit was digging the ground in front of his hut. So at last the king reached to the hut of the hermit. But at that time the hermit was digging the ground in front of his hut. जेव्हा राजा त्या संन्याशाच्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचतो, तेव्हा तो जो संन्याशी असतो, तो संन्याशी त्याच्या झोपडीच्या समोरचं जे ग्राउंड असते, जी जमीन असते, ती जमीन खोदत असते. He was digging the ground. लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असू शकतो. The hermit was digging the ground. The hermit was digging the ground. अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न असू शकतो. When the king approached near his hut, seeing the king, he greeted him and went on digging. And when he saw the king, when he means the hermit saw the king, at that time the hermit greeted him and went on digging. म्हणजे जेव्हा त्या हर्मिटनं राजाला पाहिलेलं असते, तो त्याला अभिवादन करतो. अभिवादन करणे म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, नमस्कार वगैरे म्हणतो आपण आपल्या पद्धतीनुसार. ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांना अभिवादन करतात, ग्रीट करतात. आणि स्टील ही वेंट ऑन डिगिंग, तरीही म्हणजे अभिवादन केल्याच्या नंतर, राजाला अभिवादन केल्याच्या नंतर तरी सुद्धा संन्याशांना आपलं काम जे असते जमीन खोदण्याचं, ते काम सुरूच ठेवलेलं असते. The hermit was frail and weak, and that particular hermit was frail. Frail म्हणजे नाजूक. The hermit was frail. नाजूक म्हणल्यापेक्षा weak म्हणतो आपण त्याला. The hermit was frail and weak.
तो जो हर्मिट असतो हा हडकुळा किंवा एकदम अशक्त व्यक्ती असतो. अँड ईच टाइम ही स्टक हिज स्पेड, स्टक म्हणजे असं जमिनीत आदळणे, फावडं. स्पेड म्हणजे फावडं. And each time he stuck his spade into the ground and turned a little earth. He breathed heavily. And when he was digging the ground, at that time he was digging that ground with the help of the spade. And he was frail and weak. And when he just put or fixed or stuck that particular spade into the ground, at that time he turned a little earth. म्हणजे ती जी जमीन होती ती थोडीशी जमीन तो उखरत होता, कारण की त्याच्यामध्ये ताकदच नव्हती. ताकद नसल्यामुळे जमीन थोडीशी उखरत होती त्या फावड्याने. ही ब्रीथ हेवीली अँड मोर ओव्हर वेन ही वॉज डिगिंग दॅट ग्राउंड ही वॉज ब्रीदिंग हेवीली. जेव्हा तो जमीन खोदत होता, ग्राउंड खोदत होता, तेव्हा जमीन खोदून खोदून तो थकला होता. अँड दॅट्स वाय ही वॉज ब्रीदिंग हेवीली. आणि म्हणून जोरात जोरात श्वासोच्छवास करत होता. बघा, आपण थकल्यानंतर आपण जसं धापा टाकतो तशा पद्धतीच्या धापा तो टाकत होता. सो आय थिंक, आय होप यू ऑल have understood this. So I would like to stop here. Now I will like to ask you some questions and I will definitely answer those questions. Okay, thank you for watching me patiently. Thank you.